नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. माझी कविता माझ्या लेखणीतून मला सुचलेल्या ओळींमध्ये एक कविता आहे. योग्य वेळ असतेच. आता तुम्हीच बघा ना, प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असतेच. म्हणजे कुठेही तुम्ही काही करायला जा, तिथं प्रत्येक गोष्टीसाठी लग्नाची सुद्धा योग्य वेळ असते. शिक्षण पूर्ण होण्याची सुद्धा, जरी तुम्ही कितीही काही गोष्टी आयुष्यामध्ये ठरवल्या तरी सुद्धा योग्य वेळीच काही गोष्टी घडतात आयुष्यात आपल्या. याचा अनुभव प्रत्येक माणसाला आहे. प्रत्येक माणसाला कोणाची भेट घडणार असेल तरी सुद्धा ती योग्य वेळ असतेच. उगीच कोणीच कोणाला भेटत नाही किंवा उगीच कोणीच कोणाकडे जात नाही. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असतेच. आणि ही योग्य वेळ, मला तरी असं वाटतंय की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते. आणि काहीही असू दे, कोणाशी बोलायचं असेल, कोणाशी संवाद साधायचा असेल किंवा कोणाचं तरी लग्न असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आहेत, कोणाची आठवण येणं असेल, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत, माणसाच्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत. तर त्या गोष्टी योग्य वेळीच होत असतात. हे माणसाच्या आयुष्यातलं एक सत्य आहे आणि मला हे सत्य पटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? आणि खरं तर अशाच योग्य वेळ, म्हणजे मला ज्या ज्या गोष्टी वाटतात, माणसाच्या तर आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडतातच योग्य वेळेच्या, पण निसर्ग सुद्धा आपली वेळ पाळत असतो, नियम पाळत असतो. आणि हे जे संपूर्ण विश्व जे आहे ते सुद्धा काही योग्य वेळेवरच आणि योग्य नियमांवरच आधारित आहे. तर अशा काही मला जाणवलेल्या निसर्गातल्या काही गोष्टी आहेत योग्य वेळेच्या, आणि त्यावरती आधारित मला सुचलेल्या ओळी आहेत. तुम्हाला कशा वाटतात त्या योग्य वेळ च्या मला सुचलेल्या ओळी? नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आणि जर आवडली योग्य वेळ तर नक्की लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. योग्य वेळ असतेच. प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कार्यासाठी योग्य वेळ असतेच. प्रत्येक गोष्टींसाठी आणि प्रत्येक कार्यासाठी योग्य वेळ ही असतेच. जसे प्रत्येक फूल उमलण्याची योग्य वेळ असते. फुलातील प्रत्येक पाकळी उमलताना आणि ती फुलताना योग्य वेळ असतेच. संपूर्ण जगाला प्रकाश देणारा सूर्य उगवण्यासाठी आणि मावळण्यासाठी सुद्धा योग्य वेळ असतेच. अथांग सागराला भरती ओहोटीसाठी सुद्धा योग्य वेळ असतेच. अथांग सागराला भरती ओहोटीसाठी सुद्धा योग्य वेळ असतेच. प्रत्येक महिन्यातल्या अमावस्या पौर्णिमेसाठी सुद्धा योग्य वेळ असतेच. नैसर्गिकरित्या एखादे फळ पिकण्यासाठी त्यातील परिपूर्णता पूर्ण होण्यासाठी सुद्धा योग्य वेळ असतेच. निसर्गातले बदल घडण्यासाठी वातावरण निर्मितीची सुद्धा योग्य वेळ असतेच. रात्रीच्या काळोख्या अंधाराला आपल्या तेजाने लखलखित करण्यासाठी सुद्धा चंद्राची योग्य वेळ असतेच. रात्रीच्या काळोख्या अंधाराला आपल्या तेजाने लखलखित करण्यासाठी सुद्धा चंद्राची योग्य वेळ असतेच. मूर्तिकाराला मूर्ती परिपूर्ण बनवण्यासाठी सुद्धा योग्य वेळ असतेच. माणूस म्हणून घडण्यासाठी
माणूस म्हणून घडण्यासाठी सुख दुःख, यश अपयश, प्रसंग अनुभव या सर्व गोष्टींची जाणीव आणि त्यातील जगणे करण्यासाठी सुद्धा योग्य वेळ असतेच. माणूस म्हणून घडण्यासाठी सुख दुःख, यश अपयश, प्रसंग अनुभव या सर्व गोष्टींची जाणीव आणि त्यातील जगणे करण्यासाठी सुद्धा योग्य वेळ असतेच. मग पटलं ना तुम्हाला? खरंच योग्य वेळ असतेच प्रत्येक गोष्टीसाठी. कोणाची भेट होऊ दे, कोणाचं बोलणं असू दे, काहीही असू दे, आयुष्यातला प्रत्येक प्रसंग हा योग्य वेळेशिवाय काहीच घडत नाहीये. तर तुम्हाला कशी वाटते कविता? योग्य वेळ असतेच. जर आवडली कविता नक्की लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहायला सुद्धा अजिबात विसरू नका. नमस्कार. आनंदी रहा, मस्त राहा, प्रसन्न रहा, सतर्क रहा, जागृत रहा, निरोगी रहा आणि ईश्वर स्मरणात रहा. नमस्कार.